आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, लोकसभेतील माझे सहकारी खासदार अमोलजी कोल्हे साहेब, या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, सुनीलजी गव्हाणे, राजा भोकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी जमलेले माळशिरस तालुक्यातील आदरणीय मोठीदादांवरती, आदरणीय पवारसाहेबांवरती प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते, सुरुवातीला या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कारण काही इलेक्शन झाल्यापासून एवढ्या निवांतपणाने आपल्या सगळ्यांची भेटच झाली नाही. लगेच अधिवेशन लागलं आणि कंटिन्यू दौरे पण चालू होते आणि आज संधी आलेली सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचे आभार मानायचे. तर मी आदरणीय मोठेदादांच्या वतीनं आणि मोठे पाटील परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही जे विश्वास आणि प्रेम दाखवलं आणि ज्या पद्धतीनं मतदान केलं, त्यामुळं आज मी लोकसभेत तुमचा आवाज, तुमचा प्रतिनिधी म्हणून पोचू शकलो, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आताच आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितले की 2 अधिवेशनं झाली. एक शपथविधीचं नवीन फॉर्मेशनचं अधिवेशन झालं आणि उरलेल्या बजेटचं अधिवेशन झालं. त्या बाबतीत थोडं तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगावी काय अवस्था आहे दिल्लीमध्ये. पहिल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान जेव्हा उभं राहिले, त्या पूर्ण आठवडाभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच इंडिया आघाडीच्या वतीनं प्रामुख्याने एक मागणी होती की नीट आणि JEE परीक्षा जी आहे त्याच्यावरती चर्चा घ्या म्हणून सर्व विरोधी पक्षातले खासदार पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अगदी पंतप्रधानांच्या भाषणापर्यंत ती मागणी करत होती. मणिपूरच्या चर्चेवरती जो हिंसाचार झाला किंवा होतोय अजून त्याच्यावरती चर्चा घेणार म्हणून सातत्याने सर्व विरोधी पक्ष त्या ठिकाणी मागणी करत. परंतु NDA सरकारने, विद्यमान सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं. गेल्या 5 वर्षांमध्ये नीट JEE परीक्षेमध्ये जवळजवळ 70 ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरणं पुढे आले. उडवाउडीची उत्तरं सभागृहात देण्याचं काम सध्या चालू आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की आता विरोधी पक्ष एवढा प्रबळ झालेला आहे. आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलंच आपल्याला किती प्रबळ झालेलं आहे. तर तिथं आम्ही प्रत्यक्षात अनुभवतो की जेव्हा देशाचे पंतप्रधान भाषणाला उभा राहिले, आम्ही जे प्रामुख्याने मागणी करत होतो की मणिपूर आणि नीटवरती तुम्ही चर्चा करू ना, 2.5 तास त्यांनी भाषण केलं. आम्ही समोरून घोषणा देत होतो की आमची मागणी आधी मान्य करा, मग तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर द्या. परंतु त्यांनी काही 2.5 तासामध्ये त्यांच्या भाषणामध्ये एक शब्द नीट आणि JEEवरती काढला नाही किंवा मणिपूरच्या हिंसाचारावरती एक शब्द बोलले नाही. उलट गेल्या 75 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं, आणीबाणी कशी लागू झाली, एवढ्याच गोष्टीवर टीका करत राहिली. मुलांच्या भविष्यावर बोलण्याचं काय नाही. आजच्या दिवशी मणिपूरमध्ये काय घडते, तिथली जनता काय हाल सोसली, याच्यावर त्यांनी उत्तर दिलं. जवळजवळ 2.5 तास भाषण केलं, 10 मिनिटं त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं. सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांना आम्ही भेटलो. पवारसाहेब आमच्या नवीन खासदारांची सगळ्यांची शाळा घेतातच. काय काय झालं सभागृहात, काय माहिती आम्ही दिवसभरात घेतली, समजलं काय, त्याच्यावर मार्गदर्शनही साहेब करतात. साहेब म्हणले तुला काय वाटलं. मी साहेबांना सांगितलं, साहेब पंतप्रधान साहेबांचं भाषण नव्हतं, वैयक्तिक
त्यांचं भाषण होतं. देशाचे पंतप्रधान म्हणून बोलले. साहेब पण म्हणले बरोबर आहे तो म्हणतो. मी सुद्धा टी व्हीवर त्यांचं अख्खं भाषण बघितलं. फक्त 10 मिनटं पंतप्रधान या नात्यानं बोलले, शोभत नाही असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. गेल्या 2 आठवडे अधिवेशनाला गेलो. आपल्या सर्वांच्या नेत्या सुप्रियाताई, मी आमच्या गट नेते लोकसभा सभागृहात, त्यांनी महत्त्वाचा प्रश्न अर्थमंत्र्यांकडे मांडला. अर्थमंत्र्यांच्या बजेटवरती चर्चा केली. मेडिकल इन्शुरन्स जो आहे त्याच्यावर सुद्धा शासनाने यावर्षी बजेटमध्ये GST आणला. मी काल बार्शीला बोललो, अमोलदादा, माणूस जन्मल्यापासून GST सुरू होतो. बाळ जर असेल त्याला जेवढी काही औषधांनी वॅक्सिन दिली जाते तिथनं जी GST सुरू होतो तो माणसाच्या मृत्यूपर्यंत GST होतो. म्हणजे जे कापड घ्यायला लागते, पूर्वी जेव्हा वॅट होतं तेव्हा कपड्यावर कधी वॅट नव्हता. जयंत पाटील साहेबांनी पण आपल्या राज्याचं अर्थमंत्रीपद सभा कधीच वॅट नव्हता. परंतु आज आंधविंदीला जे कापड लागतं त्या कापडाला सुद्धा GST भरायला लागतो. म्हणजे GST कुठंच सोडत नाही, सगळ्या बाजूने ओरबडायचं काम करतो. आणि लोकांना दवाखाना परवडत नाही म्हणून लोक मेडिक्लेम इन्शुरन्स काढतात, त्याच्यावर सुद्धा GST आकारण्याचं काम केंद्र शासन करते. म्हणून सुप्रियाताईंनी सभागृहात प्रश्न अर्थमंत्र्यांना विचारला की हे तुम्ही रद्द केलं पाहिजे, तुमच्या हातातली गोष्ट आहे. तर त्याला उत्तर अर्थमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलं की हे माझ्या हातातली गोष्ट नाही आहे. GST काउन्सिल जे आहे ते प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री येऊन बसतात, त्यांचीच ही मागणी आहे आणि एवढा वाटा आम्ही राज्याला देतो. राज्याला वाटा देण्यापेक्षा आज लोकांना सवलत देणे महत्त्वाचं आहे. आणि देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी तिथं सभागृहात आम्हाला हे अपेक्षित होतं की मी सगळ्या राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलते आणि हा GST काउन्सिलमध्ये आम्ही हा निर्णय रद्द करण्यासाठी तुमच्या वतीने मी मांडीन असं म्हणण्यापेक्षा ते सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांबरोबर भांडत बसल्या सभागृहामध्ये. म्हणजे एवढं चुकीच्या पद्धतीनं आजचं सरकार आहे. नक्कीच आपली संख्या वाढल्यामुळं डिस्टर्ब झालेलं चित्र आम्हाला सभागृहामध्ये त्या ठिकाणी दिसून येतं. हे सगळं मांडत असताना त्यांचं उत्तर ऐकत असताना सुप्रियाताई बोलल्या. हे सगळं पाहिल्यानंतर, त्यांची उत्तर ऐकल्यानंतर, प्रत्येक मंत्र्याचं उत्तर ऐकल्यानंतर मला एक गोष्ट आठवली तिथं सभागृहात, की जी सरकारमर्शी कायम आपल्या भाषणात उल्लेख करायचा. की एक छोटं गाव होतं, त्या गावात एक शेतकरी होते आणि त्याच्या शेजारी एक डोंगर होतं आणि ते डोंगरावरती आपली सगळी जनावरं चरायला घेऊन जायची. आणि तिथं जनावरं चरायला घेऊन गेले की तिथं लांडग्यांची संख्या भरपूर होती. असेच एके दिवशी त्या गावातले 2-3 शेतकरी तिकडं चरायला घेऊन गेले. चरायला घेऊन गेल्यावर एका शेतकऱ्याला आठवलं की आपल्या बायकोने एक काम सांगितलं ते केलं पाहिजे. म्हणून तो दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेला आणि म्हणला, तू माझी जनावरं व्यवस्थित सांभाळ, तुझं जनावरं व्यवस्थित सांभाळली तर तुला लंगडी शेळी बक्षीस देईन. लंगडी शेळी बक्षीस देईन म्हणून त्याला सांगितलं. समोरचा शेतकरी थोडा पायरा होता, त्यानं नुसतं मुंडका हलवलं. त्याला वाटलं त्याला समजलं म्हणून गावाकडे आलं. गावातली कामं उरकली, कामं उरकून पुन्हा माघारी शेतावरती तिकडे त्या डोंगरावरती गेला. डोंगरावरती गेल्यावर जनावरं मोजून बैठली, जेवढ्याच तेवढी जनावरं त्या ठिकाणी होती. आता शब्द दिला आहे दुसऱ्या शेतकऱ्याला, आपण त्याला बक्षीस त्याचं दिलं पाहिजे. म्हणून ती लंगडी शेळी उचलतो आणि घेऊन जातो आणि त्याला म्हणतो दर तुझं बक्षीस. तो म्हणतो, त्यांना ऐकलेलंच नसते नीट पहिल्या त्या दुसऱ्या शेतकऱ्याने. तो म्हणतो, मी काय तुझ्या शेळीचा पाय मोडला. हा म्हणतो, मी तुला लंगडीच द्यायचं कबूल घेतो, तू लंगडीच द्यायची. तो म्हणतो, मी काय तुझ्या शेळीचा पाय मोडला. ह्याला पण ऐकायला येत नसतं. हा दुसरा बाहेर शेतकरी असतो जो बक्षीस देणारा असतो. दोघांचं धाराधारीपर्यंत येतो विषय. एवढं टोकाला जातो विषय की नेहमीप्रमाणे तो विषय गावच्या पाटलाकडे जातो. पाटलाचं पण नुकतंच बायकोबरोबर भांडण झालेलं असतं आणि हे दोघं तिथं जातात आणि सांगायला लागतात की मी ह्याला लंगडी देतो म्हणलेलं, हा मला दरदाकडच मागतोय असं ते गारानं सगळं पाटलासमोर मांडायचं सुरू होतं. परत गचांडी धरण्यापर्यंत तिथं वेळ येईल. पाटील जोरात शिव्या घालतो त्यांना, शांत बसा म्हणतो. माझ्या बायकोने शिळीच काय, हत्ती जरी पाठवला तरी मी त्याचं तोंड बघणार नाही. पाटील तिसरा बाहेर. अशी अवस्था आता आहे. म्हणजे केंद्रीय मंत्री आपल्याला सांगतात राज्यात जावा, राज्याच्या अर्थमंत्र्याला सांगा की मेडिक्लेमचं तुम्ही हट्ट धरू नका, तिथं GST लावायला. जायचं कुणाकडे? देशाच्या सर्वोच्च पदाकडे आम्ही मागणी सभागृहात करतोय
आणि जर आम्हाला अशी भूमिका सगळ्यांनी बहिरं राहायचं ठरवलं असेल तर सर्वसामान्य जनतेनं या देशातल्या काय करायचं अशी परिस्थिती निर्माण झाली. अधिक बोलत नाही, आपल्याला सगळ्यांना अमोलदादांचे विचार ऐकायचे. परंतु अजून एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे तिथं मी पाहिलेली. ह्या सरकारचं एकंदरीत चाललेलं काय आहे की नुसत्या मोठी आकडेवारी दाखवायची, नुसते योजनांची आकडेवारी जाहीर करायची. सगळ्या माझ्या भगिनींना विनंती आहे, इथं जमलेले पदाधिकारी जेवढे, तुम्ही घरी गेलं की एक महिन्याचा हिशोब काढा की फक्त महिलांना लागणाऱ्या घरातल्या जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यावर किती GST वाढत आहे, किती आकडा जातो आहे आणि 1500 रुपये आपल्याला घेणं योग्य आहे का. जसं शेतकऱ्यांना फसवलं, आता महिलांना फसवायचं काम चाललेलं आहे. शेतकऱ्यांना 6000 रुपये दाखवले इकडं आणि 18,000 रुपये GSTतून माघारी घेतली. तुम्ही तर ऑनलाईन बसून सगळं मागवत असता आहे. महिला दररोज काही नाही एक शॉपिंग होतं ऑनलाईन, नवऱ्याला पण माहीत नसते काही शॉपिंग चाललं. ते पार्सल घरी आल्यावर समजतं. मलाही तसंच समजतं घरी आल्यावर कुणाचं पार्सल आलं बघायचं. मुलींचं नाही तर बायकोचं आलेलं असते पार्सल. हे आकडेवारी काढून बघा, म्हणजे पूर्ण हे फसवणुकीचा धंदा आहे. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं जे द्यायचं आहे ते भक्कम दिलं गेलं पाहिजे. जर जुना काळ आपण पाहिला, आदरणीय पवार साहेबांचा काळ पाहिला, आदरणीय दादांचा काळ पाहिला, यांनी जी माणसं घडवली त्यांनी खोटी आकडेवारी कधी सांगितली नाही. जो निधी दिला तो 100% दिला. 100% म्हणण्याचा उद्देश माझा याच्या मागचा असा आहे की आपल्याला लोकसभा इलेक्शनच्या आधी असंच काही मंडळींनी फसवलं. केंद्रातून काही मंडळी आली, नीरा देवधरला उतरली, तिथून हेलिकॉप्टरमध्ये बसले, नीरा देवधरचं पाहणी केली, आपला कॅनॉल पाहत, नीरा नदी पाहत, पंढरीचं दर्शन करून माघारी दिल्लीला गेली आणि तिथं घोषणा केली की केंद्रातनं पैसे आता नीरा देवधर धरणाच्या पाईपलाईनसाठी येणार. गाजावाजा करून फलटणला सुद्धा मोठा कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर भूमिपूजन झालं, योजना मंजूर झाली म्हणून सांगितलं आणि लोकसभा इलेक्शन झालं, मतदान झालं, काउंटिंग झालं. काउंटिंग झाल्यानंतर जेव्हा सुप्रियाताईंना ही गोष्ट समजली आणि त्यांनी सचिवांना विचारलं की तुम्ही काम करणार आहे का. सचिव म्हणले याला पैशाची तरतूद फक्त 100 कोटी झालेली आहे. ताईंनी विचारलं किती लागणार आहे, 3000 का 3500 कोटी रुपये लागणार आहे. त्याच्या आधी टेंडर काढून वाटून रिकामे झाले. फक्त 100 कोटीची तरतूद आहे. आमचा तालुका एवढा नटला आणि त्यातल्या त्यात दुष्काळी भाग एवढा नटला की पाणी आलंच, पैसेच नाही आहे. परवा मग मी मोठे दादांना विचारलं, दिल्लीत गेलो, मंत्र्यांना भेटलो, तिथल्या इरिगेशन मिनिस्टर जे CR पाटील साहेब आहेत त्यांना भेटलो आणि आपल्या नीरा देवधर धरणासाठी तरतूद करा. पंतप्रधान कृषी सिंचाई योजना आहे त्यातून आम्हाला 3,500 रुपये 3,500 कोटी रुपयाची आपण तरतूद करावी आणि आमचा हा फलटण, खंडाळा आणि माळशिरस तालुक्यातला पाण्याचा प्रश्न संपवावा अशी विनंती केली. तर इलेक्शनच्या आधी आपल्याला काय सांगितलं, सगळं मंजूर झालं आहे, सगळं आलं. ही कागदोपत्री आहे, उघड झालेल्या गोष्टी. सांगायचं तात्पर्य तुम्हाला सगळ्यांना एवढंच माझं याच्या मागचं आहे की यांच्या बोलतापांना बळी पडू नका. आता या 1.5 महिन्यात तर लय गोष्टी सांगणार आहेत आपल्याला, तर लय मोठे मोठे आकडे बघायला मिळणार आहेत. ह्याच्या मागं न जाता जे सच्चे राज्यकर्ते सगळ्यांना घेऊन चालणारे पुरोगामी विचार जे पवार साहेबांनी मांडलेला आहे त्या विचाराच्या मागं आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आणि समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या 1.5 महिन्यामध्ये जेवढं वितुष्ट निर्माण होईल अनेक प्रयोग केले जाणार आहेत. त्यामुळं माझी प्रत्येक गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की या गोष्टीवर आपण डोळ्यात तेल घालून राहिलं पाहिजे आणि आपल्या समाजाचा एकोपा बिघडणार नाही या गोष्टीकडे सगळ्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही जातीतलं असेल किंवा धर्मातलं असेल, या सगळ्या गोष्टीवर आपला बारकाईने लक्ष असलं पाहिजे आणि आपला जो एकत्रित राहायचं प्रत्येकाचं गावातलं स्वप्न आहे जे करत आलेलं आहे आजपर्यंत टिकवलेलं आहे आपण, हे संस्कार पुढे टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावं. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय अमोलदादा, त्याच पद्धतीनं महबूब शेख, राजा कुकर, सगळीच नेते मंडळी या ठिकाणी आले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं माळशिरस तालुक्याच्या वतीनं आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय मोठेदादांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय धन्यवाद. एक राहील.
काही लोकांना आपल्या तालुक्याच्या बाबतीत सारखी शंका काढायची सवय ती जरा बंद करा. एकदा बाळदादांनी सांगितलेलं आहे, पण बाळदादांची रेट म्हणजे फायनल आहे, मग कुणी शंका नाही. फायनल म्हणजे फायनल आहे. उत्तमराव तुम्ही निश्चिंत राहा. जयंत पाटील साहेबांनी ज्या जबाबदाऱ्या टाकल्या तुम्ही बाहेर पूर्ण करत राहा, त्या पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून करत राहा. आणि 1999 साली अमोलदादा तुमच्या जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार माळशिरस तालुक्याने राष्ट्रवादीला दिले होते. आमचं ते स्वप्न आहे, जर तुम्ही जास्तीत जास्त तिकीटं पदरात पाडून घेतली तर सोलापूर जिल्ह्यातून आम्ही जास्तीत जास्त आमदार, जेवढे तुम्ही तिकीट देचाल तेवढे आमदार आम्ही सोलापूर जिल्ह्यातून साहेबांना देऊ, एवढा अभिवचन देतो. धन्यवाद साहेब. यानंतरची विनंती, या भारत देशाच्या संसदेमध्ये आपल्या विचाराने आपल्या नेतृत्वाने